नमस्कार. मी योगेश जयवंत मोरे, राहणार जय भवानी गल्ली, कसबावाडा, कोल्हापूर. मी आज तुमच्यासमोर एक नवीन कल्पना घेऊन आलेलो आहे. माझ्या हातामध्ये आहे ते पोस्ट कार्ड, जे जुनी लोक किंवा मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळी मी हे पाहिलेलं आहे. या पोस्ट कार्डद्वारे लोक एकमेकांना पत्र पाठवून प्रत्येक सणाला शुभेच्छा देत असत आणि हे मी पाहिलेलं आहे. मी शाळेमध्ये असताना याच्यावरती चित्र काढून एका स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. गुढीपाडवा हा विषय दिला होता. म्हणजे त्यावेळेला पोस्ट कार्ड सुरू होतं किंवा जास्तीत जास्त वापर व्हायचा. आत्ताच्या काळामध्ये आपण फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम याच्यावरती दीपावलीच्या वगैरे शुभेच्छा देतोय. तर मीच हा विचार जो आता कमी झाला आहे किंवा नवीन पिढी किंवा लहान मुलं असतील त्यांना हे माहिती नाही की पूर्वी हे पोस्ट कार्ड पाठवलं जायचं आणि याद्वारे शुभेच्छा दिल्या जायच्या. सण आले की त्याच्या आधी 8 दिवस ते 15 दिवस आधी हे पोस्ट कार्ड पाठवलं जायचं. याच पोस्ट कार्डची आठवण किंवा याच गोष्टी पुन्हा नव्यानं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या दीपावली निमित्त. आता हे जे पोस्ट कार्ड आहे हे आजही 50 पैशाला मिळते आणि 50 पैशाच्या कार्डावरती आपण पत्र लिहिलं की भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये हे पोस्ट कार्ड अजूनही जात आहे. लक्षात घ्या, सध्याही जात आहे. तर मी दाखवण्याचा प्रयत्न केला की पूर्वीच्या काळी ह्या पोस्ट कार्डचा उपयोग शुभेच्छा देण्यासाठी केला जात होता. तर या दीपावली निमित्त मी उद्या वसुबारस दिवस आहे. या दिवशी गाय आणि वासरू याची पूजा केली जाते. त्याच्यानंतर धनत्रयोदशी आहे. त्या दिवशी लक्ष्मी, माता लक्ष्मी, त्यानंतर कुबेर, त्यानंतर धन्वंतरी ह्या देवतांची पूजा केली जाते. या दिवसांना खूप महत्त्व आहे. दीपावलीची सुरुवात वसुबारस या दिवसापासून सुरू होते. वसुबारस या दिवसापासून सुरू होते आणि हे आम्ही चित्रातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे चित्र काढत असताना मला 3 तासापेक्षा जादा अवधी लागलेला आहे. हे ॲक्रेलिक वॉटर कलर या माध्यमात लिहिले आहे. जसं मी पाहिलेलं आहे लहान असताना की पत्र कसं पाठवलं जायचं की याच्यावरती तिकीटं लावली जायची. याच्यामध्ये मजकूर लिहिला जायचं, कोणाला पाठवायचं आहे, त्यांचं नाव आणि ॲड्रेस, आणि मागच्या साईडला पूर्ण माहिती जी आपल्याला लिहायची आहे, शुभेच्छा द्यायच्या आहे, ते लिहिलं जायचं. तर ह्या जुन्या आठवणी नवीन पिढीला किंवा नवीन मुलांना समजण्यासाठी हा मी नवीन प्रयोग केलेला आहे. धन्यवाद.